गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल जर आपण पाहिलं तर काल एक गॅपअप झाला आणि तो गॅपअप सस्टेन देखील झाला. आणि ही गोष्ट सगळ्यात जास्त मोठी आहे, कारण आजपर्यंत काय होत होतं की जेव्हा जेव्हा गॅपअप होतात तर मोस्ट लाईकली गॅपअप सस्टेन होत नव्हते आणि मार्केट रिटेस्ट करण्यासाठी खाली येत होतं. परंतु कालचा गॅपअप हा चांगल्यापैकी मोठा होता आणि तरीही तो सस्टेन झाला, ही चांगली गोष्ट आहे. जर आता आपण काल रात्री पुन्हा US मार्केटमध्ये जर पाहिलं तर US मार्केटमध्ये त्यांचे तीनही इंडेक्सेसपैकी एक इंडेक्स फक्त डाऊनमध्ये क्लोज आहे. बाकीचे टेक्नॉलॉजी इंडेक्स आणि S&P 500 आहे, नॅसडॅक आणि S&P 500, तर हे दोन्हीही ग्रीनमध्ये क्लोज आहेत. तिथे ज्या कंपन्यांचे रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे तर त्या कंपन्यांचे रिझल्ट एक्सपेक्टेशन बीट करून जात आहेत. ओके, त्यामुळे ही गोष्ट चांगली आहे, इव्हन IT कंपनीजसाठी सुद्धा आणि बँकिंग सेक्टरसाठी सुद्धा. आता जर आपण पूर्ण जिओ पॉलिटिक्स जर पाहिलं तर ज्या काही डेव्हलपमेंट होत आहेत तर त्याप्रमाणे जे आता नवीन पुन्हा इराण आणि अमेरिकेचे टॉक्स सुरू होत आहेत, तर त्या टॉक्ससाठी दोन्ही बाजू पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच काय की अमेरिकासुद्धा त्यासाठी पॉझिटिव्ह स्टेटमेंट देते आहे आणि इराणसुद्धा त्या बाजूनं पॉझिटिव्ह स्टेटमेंट देतो आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मूज जरी अमेरिकेनं क्लोज करून ठेवलेलं असलं तरी ते काही दिवसांसाठी आहे, फक्त काही दिवस म्हणण्यापेक्षा काही तास जरी म्हटलं तरी चालेल. परंतु ते बंद केल्यामुळं आणि इराणचं पूर्णपणे आपण काय म्हणू शकतो की इम्पोर्ट एक्सपोर्ट पूर्णपणे बंद झाल्यामुळे इराण जे आहे तर ते निगोशिएशन टेबलवरती येण्यासाठी मदत झालेली आहे, असं एकंदर सगळं सिच्युएशन दिसतं आहे. आता ह्या झाल्या सगळ्या ग्लोबल गोष्टी आणि ग्लोबली आपण काय म्हणू शकतो की गोष्टी चांगल्या डिरेक्शनमध्ये जात आहेत असं सगळं दिसत असल्यामुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं की मार्केट साधारण 100 ते 120 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन करत आहे. जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर डाऊन साईडला 24,000वरती खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं, तर 24,500च्या आसपास आपल्याला कॉल रायटिंग पाहायला मिळते. एकंदर जर पाहिलं तर कॉल रायटर्स सध्या तेवढे बुलिश आपण काय म्हणतो की बेरिश दिसत नाही आहेत. म्हणजेच काय की मार्केट खाली येण्याचे चान्सेस तसे तुलनेनं आता कमी होत चाललेले आहेत. कारण अगदी बॉटमपासून जर तुम्ही पाहिलं तर गेल्या काही दीड 2 आठवड्यामध्ये मार्केटनं ऑलमोस्ट 2,000 पॉईंटचं रॅली केलेलं आहे. ओके, म्हणजेच काय की मार्केट आता पुन्हा बुल ग्रिपमध्ये आलेलं आहे. आता जर आपण कालचा FIS याचा डेटा जर पाहिला तर FISनं चक्क बाईंग केलं आहे, 600 कोटींच्या आसपास आहे. परंतु त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 500-550 कोटींच्या आसपास सेलिंग देखील केलेलं आहे. परंतु FISचं बाईंग हे एक सेंटिमेंट चांगलं क्रिएट करतं, हे लक्षात घ्या. आता जर आपण कालच्या डेटाकडे जर नजर टाकली तर काल आफ्टर मार्केट आपल्याकडे आपला इंडियन जो एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा आहे तो आलेला आहे आणि तो बेटर दॅन एक्सपेक्टेड आला आहे. म्हणजेच काय की या मार्च महिन्यामध्ये आपलं एक्सपोर्ट इन्क्रीज झालं आहे, इम्पोर्ट तुलनेनं कमी झालं आहे. त्यामुळे आपला जो ट्रेड डेफिसिट आहे तो चांगल्यापैकी कंट्रोलमध्ये आलेला आहे. इव्हन जर जे आपल्याला फॉरेनवरनं रेमिटन्सेस येतात ते जर त्याच्यामध्ये काउंट केले तर इव्हन तो डेटा पॉझिटिव्हमध्ये सुद्धा जातो. म्हणजेच काय की सेंट्रल गव्हर्नमेंटनं आपण म्हणू शकतो की सेंट्रल गव्हर्नमेंटनं जी काही परिस्थिती हाताळलेली आहे या वॉरच्या दरम्यान गेले 1.5-2 महिन्यामध्ये, तर ती खूप चांगल्या पद्धतीनं हाताळली आहे, हे आता आपल्याला डेटा सजेस्ट करतो आहे. ओके, त्यामुळे एकंदर जर पाहिलं तर सगळ्या गुड न्यूजच यायला सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा मार्केट अशा परिस्थितीमध्ये असतं, बॉटम आउट होण्याच्या परिस्थितीमध्ये, तेव्हा शेवटी असंच घडतं. आता साहजिकच आहे की आजपासनं पुन्हा ते टॉक्स सुरू होणार आहेत. आता ते कुठे करतायत, काय करतायत त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. मोस्ट लाईकली पाकिस्तानमध्ये होणार आहेत. त्यामुळे आता जे काही मार्केट आता हळूहळू गेन करायचा प्रयत्न करते तर ते सस्टेन व्हायची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. आणि जर साधारण 24,500च्या आसपास जर मार्केट जाऊन पुन्हा रिट्रेस होऊन पुन्हा जर वर जायचा प्रयत्न केला तर खूप हायली चान्सेस आहेत की मार्केट वरच्या ब्रॅकेटमध्ये जाईल. साधारण 25,000च्या आसपास मार्केट पुन्हा रिकनेक्ट करू शकतं. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. त्यातल्या त्यात आज सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्यामुळे त्याचं प्रेशर पण मार्केटवरती राहण्याची पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.